नमस्कार. युसेन न्यूजच्या यवतमाळ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. News headlines brought to you by Khadim. शेलोडी येथे महावितरणाच्या विरोधात चक्काजाम. शेतात वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. दारव्हा यवतमाळ मार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन. वाहतूक काही वेळ ठप्प. यवतमाळमध्ये 85 ठिकाणी सापडली तब्बल 85 ब्रास बेवारस रेती. 32 घरकुल लाभार्थ्यांना रेतीचं प्रशासनाकडून वाटप. आणि यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीत एकाची ऑनलाईन फसवणूक. OTP शेअर करताच खात्यातून गेले 1 लाख रुपये. रबी हंगामाची पेरणी करून जेमतेम 7 ते 8 दिवस झाले, मात्र सिंचनासाठी सुरळीतपणे वीज पुरवठा होत नाहीये. त्यामुळे संतप्त झालेल्या शेलोडी येथील शेतकऱ्यांनी दारव्हा यवतमाळ महामार्ग शेलोडी येथे बुधवारी दुपारी रस्ता रोको आंदोलन केलं. महावितरणाच्या अभियंत्यांनी सुरळीतपणे वीज पुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. 7-8 दिवसांपासून रब्बीची पेरणी सुरू आहे, मात्र सिंचनासाठी सुरळीत वीज पुरवठा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही बिघाड झाल्यास महावितरणाचे कर्मचारी अधिकारी फोन उचलत नाही. कर्मचारी अधिकारी मुख्यालयी उपस्थित नसतात, त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वेळ लागतो. अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी महावितरणाचे अभियंता यांनी शेतकऱ्यांना आश्वासित करत आंदोलन मागे घेण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील राजूर इथं सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली, तर मटका पट्टी मालक फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की तेलगू वार्ड इथं खुल्या सार्वजनिक जागेत जुगार सुरू आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत धाड घातली. यावेळी इथं जुगार सुरू असल्याचं आढळून आलं. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली, तर मटका पट्टी मालक फरार होण्यास यशस्वी झाला. प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील तसंच राळेगाव शहरातील 2016 पासून जप्त केलेला अवैध देशी दारू साठा पोलिसांनी खोदून नष्ट केला. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील तसेच राळेगाव शहरातील 2016 पासून ते आजपर्यंत अवैध देशी दारू साठा पोलिसांच्या सक्षम मोठा खड्डा खोदून नष्ट करण्यात आला. दारूबंदी कायद्यातील प्रलंबित असलेल्या 30 गुन्ह्यातील हजारो रुपयांच्या वरील देशी दारूचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानं आणि राज्य उत्पादन शुल्क यांची परवानगी घेऊन राळेगाव पोलिसांनी पोलीस ठाणे परिसरात 50 सक्षम आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या उपस्थितीत मोठा खड्डा खोदून देशी दारू साठा नष्ट केला. आपल्या मुलीला भेटण्यासाठी पुण्याला गेलेल्या व्यक्तीच्या घरात अनोळखी चोरट्यानं डल्ला मारला. या प्रकरणी यवतमाळ पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी इथं चोरीची घटना उघडकीस आली आहे. विजय सदाशिव तोटे हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी पुणे इथं गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विजय सदाशिव तोटे घरी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. ऑनलाईन वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची डिलिव्हरी मिळवण्यासाठी OTP शेअर करण्याला सांगून एका व्यक्तीच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये उडवण्यात आले. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील ही घटना आहे. ऑनलाईन वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची डिलिव्हरी मिळवण्यासाठी OTP शेअर करा असा फोन आला. त्यावरून OTP शेअर करताच बँक खात्यातून सुरुवातीला 89,999 आणि त्यानंतर 9,999 असे 1 लाख रुपये उडवण्यात आले. फसवणूक झाल्याचं लक्षात येता रवी नथुजी तांबटकर यांनी पोलीस ठाणं गाठत अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. ऑनलाईन खरेदी करताना सतर्कता बाळगावी यावर वारंवार जनजागृती केली जाते. सायबर सेलनं या संदर्भात अधिकृत पथकही गठीत केलं आहे. त्यानंतरही अनेक जण प्रलोभनाला बळी पडतात आणि ठगले जातात. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. खुल्या बाजारात सोया ढेप आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे. याचा परिणाम सोयाबीनच्या दरांवर देखील झाला आहे. सोयाबीनच्या दरामध्ये क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समित्या बंद असताना सोयाबीन प्लांटचे दर 5,400 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे खुल्या बाजारात गुरुवारी 5,200 रुपये प्रति क्विंटल सोयाबीन मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात होईना
दिलासा मिळत आहे. खुल्या बाजारात सोया ढेप आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली आहे. याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे. सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे बाजार समित्या बंद असताना सोया प्लांटचे दर 5,400 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे खुल्या बाजारात गुरुवारी 5,200 रुपये प्रति क्विंटल मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात सोयाबीनला 4,400 रुपये क्विंटल दर मिळाला होता. यामध्ये दिवाळीपूर्वी काही प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली. मात्र दिवाळीमुळे बाजार समित्या बंद होत्या. आता बाजार समित्या उघडणार आहे. यावेळी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरातील घडामोडींचा परिणाम पाहायला मिळणार आहे. याचा फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होण्याचा अंदाज आहे. यवतमाळ शहरात नागरिकांना दुचाकी गाडी पार्क करण्यासाठी वाहनस्थळ नसल्यानं नागरिक कुठेही वाहन ठेवून मोकळे होताना दिसत आहे. अशातच प्रशासन शहरातील स्टेट बँक चौक ते वाघापूर मार्गावर वाहनस्थळ देण्याची मागणी करत आहेत. यवतमाळ शहरातील काही गजबजलेल्या परिसरात वाहनस्थळ किंवा रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे नसल्यानं शहरातील नागरिक मिळेल त्या जागेवर वाहन ठेवून मोकळे होताना दिसून येत आहे. या मार्गावरून ये जा करणाऱ्या दुचाकी स्वारांना आणि 4 चाकी स्वारांना येथून वाहन काढताना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अशातच या परिसरात बाजारपेठ असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी वाहनस्थळ देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. खुल्या जागेत 5 विविध ठिकाणी बेवारस स्थितीत आढळलेला रेती साठा महसूल विभागाच्या पथकानं धाड घालून जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रेती अकोला बाजार येथील घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. रेती उपस्यावर बंदी आहे. असे असतानाही अडाण नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून अकोला बाजार इथं साठवण्यात आला. याची माहिती महसूल विभागाला मिळाली. बुधवारी सकाळी अकोला बाजार इथं खुल्या जागेत साठवण्यात आलेल्या 85 ब्रास रेती साठ्यावर उपविभागीय अधिकारी यांनी धाड टाकली. या धाडीत 5 ठिकाणी साठवलेला 85 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या रेतीचं घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरण करण्यात आलं. जप्त केलेला रेती साठा कोणाचा याचा तपास लावला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. यवतमाळ पोलिसांनी एका चोराला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रंगेहात अटक केली. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आश्रम आणि उपनिरीक्षक राहुल गुहे यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींची पडताळणी केली. गोपनीय माहितीच्या आधारे सखोल तपास करत 12 नोव्हेंबरला नेर येथील आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधी चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. या 3 साथीदारांच्या मदतीनं गुन्हा केल्याचं सांगितलं. त्याच्याकडून घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आले आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बातमीपत्रात घेऊयात छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा युसेन न्यूज. यवतमाळ जिल्ह्याच्या लोहारा आश्रम शाळेतील तनिष्का जगदळ या 9व्या वर्गाच्या मुलीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीला न्याय मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल सोयाम यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जवाहर अनुदानित आदिवासी आश्रम शाळा लोहारा इथं 9व्या वर्गात शिकणाऱ्या तनिष्का विजय जगदळ या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या मृत्यूची अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते राहुल सोयाम यांनी अप्पर आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी यवतमाळ आणि प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना पत्रव्यवहार करत कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राहुल सोयाम यांनी संविधानिक आणि शांततेच्या मार्गानं पांढरकवडा येथील अमरण प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मृत मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पांढरकवडा येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष बोडेवार आणि इतर दोघांनी मिळून गावातील एका शेतकरी दाम्पत्याला मारहाण करून जखमी केलं. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. पांढरकवडा येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष बोडेवार आणि इतर दोघांनी मिळून गावातील एका शेतकरी दाम्पत्यास मारहाण केली. या मारहाणीत शेतकरी दाम्पत्य जखमी झाले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी संतोष बोडेवार, अयान संतोष बोडेवार, अथर्व संतोष बोडेवार यांच्या विरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल केला. वंजारी येथील शेतकरी संदीप मासटवार हे शेतातून घरी येत असताना त्यांना संतोष बोडेवार यांनी घराजवळ अडवलं. यावेळी संतोष बोडेवार
यांनी क्षुल्लक कारणावरून मासटवार यांना मारहाण सुरू केली। यावेळी बोडेवार यांच्या दोन्ही मुलांनी मासटवार यांना मारहाण करणं सुरू केलं। तेव्हा मासटवार यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी आली असता संतोष बोडेवार यांना तिला सुद्धा मारहाण केली। या घटनेत दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले। याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे। दोघांचं भांडण सुरू असताना त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या तरुणावर दोघांनी धारदार शस्त्रानं हल्ला करून त्यालाच गंभीररीत्या जखमी केलं। दोघांचे भांडण सुरू असताना त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या युवकावर दोघांनीच धारधार शस्त्रानं हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं। या प्रकरणी ईश्वर सुरेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून अविनाश लच्छू राठोड याच्यासह दोघांविरुद्ध दिग्रस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। यवतमाळ शहरातील गिरिजानगर भागात दिवंगत वडिलांना घास टाकण्यावरून दोन भावात वाद झाला। यात मोठ्या भावानं लहान भावाला मारहाण केली। यवतमाळ शहरातील गिरिजानगर येथील दिवंगत वडिलांना घास टाकण्यासाठी दोन भावात वाद झाला। यात मोठ्या भावानं लहान भावाला रॉडनं मारहाण केली। ही घटना मंगळवारी दुपारी घडली। यात मनोज प्रल्हाद आडे हा गंभीर जखमी झाला। पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेश प्रल्हाद आडे याच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। यवतमाळ तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना त्यांची भाऊबीज गोड व्हावी याकरता बाह्यमन यांच्याकडून भाऊबीजेच्या पूर्वदिनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। यामध्ये जवळपास 27 कुटुंबियांना त्यांनी आपल्या खिदमत-ए-खल्क या जनसंपर्क कार्यालयात किटचं वाटप केलं। यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना त्यांची भाऊबीज गोड व्हावी याकरिता बाह्यमन यांच्याकडून त्यांना भाऊबीजेच्या पूर्वदिनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। जवळपास 27 कुटुंबांना खिदमत-ए-खल्क या जनसंपर्क कार्यालयात किटचं वितरण करण्यात आलं। या उपक्रमासाठी युवा जागर ट्रस्ट यवतमाळचे किशोर बाबुळकर यांनी सामाजिक कार्यकर्ते भाई अमन यांना तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची माहिती दिली आणि त्यांना मदतीची गरज असून शक्य ती मदत आपण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी भाई अमन यांनी लगेच त्यांची मागणी मान्य करत भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत केली। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 148वी जयंती यवतमाळ शहरातील आर्णी नाका परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी यवतमाळ शहरातून भव्य रॅली काढत नागरिकांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं। बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरातील आर्णी नाका परिसरात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यासमोर समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत दंडार आणि ढेमसा नृत्य सादर करत शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढली। बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहरातील नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी रोडवरील बिरसा मुंडा चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी यवतमाळातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी रोडवरील बिरसा मुंडा चौकातील पुतळ्यास हारार्पण करून अभिवादन केलं। यावेळी यवतमाळातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिरसा मुंडा सार्वजनिक उत्सव समिती उमरखेड तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती आदिवासी बांधव आणि नागरिकांनी उत्साहात साजरी केली। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात बिरसा मुंडा सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं राष्ट्रीय जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून भगवान बिरसा मुंडा जयंती आदिवासी बांधव आणि सर्व नागरिकांनी उत्साहात साजरी केली। करोटा वन इथं भगवान बिरसा मुंडा यांचं पूजन करण्यात आलं। मोजा करोटा इथं आकर्षक चित्ररथ, झाकी, पुष्पवृष्टी यांनी लक्ष वेधून घेतलं। पारंपरिक वेशातील आदिवासी बांधवांच्या नृत्यानं रंगत आणली। ढोल ताशा बँडच्या तालावर थिरकणाऱ्या पावलांनी उत्साहात भर घातली। भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा, त्यांचे विचार प्रदर्शित करणारा चित्ररथ बिरसा मुंडा यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा ठरला। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या 148व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणुकीच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या 148व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी, आमदार इंद्रनील नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे, आमदार निलय नाईक,
महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आशिष देशमुख यांच्या हस्ते पिवळी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली। यावेळी आदिवासी सेवक यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी, सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। रॅलीच्या सुरुवातीला प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुफाटे, आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार निलय नाईक यांनी बिरसा मुंडा यांच्याप्रती आपले विचार व्यक्त केले। या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी मानले। बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, युवक युवती सहभागी झाले होते। तर इकडे घाटंजी तहसील कार्यालयाजवळील बिरसा मुंडा चौकात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची 148वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तहसील कार्यालयापुढे बिरसा मुंडा चौकात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची 148वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी बांधव एकत्र येऊन आरणी केळापूर विधानसभेचे माजी आमदार राजू तोडसाम यांच्या नेतृत्वात महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजा करून आणि माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी समाज बांधवांनी आपलं पारंपरिक लोकनृत्य करून नागरिकांचं लक्ष वेधलं। आदिवासी समाजाचे आद्य प्रवर्तक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती वणी शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आदिवासी समाजाचे आद्य प्रवर्तक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती वणी शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं आदिवासी समाज संघटनेच्या वतीनं वणी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत आदिवासी समाजानं मोठ्या संख्येनं सहभाग नोंदविला। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमधील माणुसकीची भिंत संस्थेच्या महिला सदस्यांनी वृद्धाश्रम आणि उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक आणि पुसदमधील बेघर आणि गरजू लोकांसोबत मिळून भाऊबीज साजरी केली। बातमीपत्रात शेवटी पाहूया ठळक घडामोडी। News headlines brought to you by Khadim. शेलोडी इथं महावितरणाच्या विरोधात चक्काजाम, शेतात वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। दारव्हा यवतमाळ मार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन, वाहतूक काही वेळ ठप्प। यवतमाळमध्ये 85 ठिकाणी सापडली तब्बल 85 ब्रास बेवारस रेती। 32 घरकुल लाभार्थ्यांना रेतीचं प्रशासनाकडून वाटप। आणि यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीत एकाची ऑनलाईन फसवणूक, OTP शेअर करताच खात्यातून गेले 1 लाख रुपये। बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील। आपण पाहत रहा USN न्यूज। नमस्कार।